शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आज कुठवर पोहोचलाय तुम्ही पाहिलं. या प्रवासात itsmaja.com तर मोठं झालंच, पण त्या फॅमिलीची एक मेंबर सुद्धा हळूहळू खूप खूप मोठी मोठी होत गेली. त्यामुळे माझं प्रमोशन तसं होऊ शकलं नाही. म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती आली होती, नंतर ती स्वतः इंटरव्ह्यू द्यायला लागली. व्हॉइस ओव्हर्स मी करत होतो, नंतर ती स्वतः करायला लागली. आणि माझ्या त्या मैत्रिणीची प्रगती बघून मला खरंच खूप जास्त आनंद आहे. आणि आज अतिशय लोकप्रिय असणारी 8वी अ ही जी वेबसिरीज आहे तिची ती क्रिएटिव्ह हेड आहे. मी तुमच्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो अंकिता लोखंडे हिला. निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या हेडला कुठलाही हेडॅक होऊ नये म्हणून क्रिएटिव्ह हेड हे पद असतं. आणि त्या क्रिएटिव्ह हेडला असणारा हेडॅक हा महाभयंकर असतो, जो कुठलंही डिसिप्लिनरी साईडवर दूर करू शकत नाही. अंकिता, तुझं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. तू तुझ्या मित्राला संधी दिली, पाकिटही मिळेल ही अपेक्षा आहे. थोडंसं व्यवहाराचं बोललं पाहिजे. हे शूट करू नका प्लीज. अंकिता, इट्स मजा सुरू झालं आणि त्यापासून हाय हॅलो नमस्ते मी तुमची मज्जा गर्ल अंकिता, तिथंपासून 8वी अ या सुप्रसिद्ध लोकप्रिय आणि प्रत्येकाच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या वेब सिरीजची क्रिएटिव्ह हेड आणि कित्येक महिन्यांपासून तू या ऐतिहासिक नगरीमध्ये आहे. थोडं याबद्दल पण सांग आणि मग नंतर हे काम किती सोपं किती अवघड आहे हे सुद्धा सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. हे खूप महत्त्वाचं आहे. हे पडद्यामागचे सीन बघता येतात, पण पडद्यामागची मेहनत कष्ट शब्दात सांगणं जरा अवघड असतं, पण तरी अगदीच. पण त्या सगळ्यात आधी हाय हॅलो नाही, हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आणि मी खूप दिवसांनी हे इंट्रोडक्शन देते आणि थँक्यू सो मच बंड्या, तू फार सुंदर करतोयस. आणि मला अपेक्षाच होती की जेव्हा नाही मी सुंदर करतो म्हणूनच तुम्हाला बोलवलं. अगदीच. पण जेव्हा इट्स मज्जा ओरिजिनल बनवायचं हा निर्णय घेतला, म्हणजे मला अजूनही आठवतं की शौरीन सरांनी केबिनमध्ये बोलवलेलं मला आणि जयमीनला की अभी थोडा बडा छलांग लगाना पडेगा. म्हटलं ठीक आहे करूयात. काय करायचं, फिर यूट्यूब पे कौन अच्छा कर रहा है वो देखो. अनायसे नितीन पवार कोरीपाटी हे नाव समोर आलं आणि फोन केला की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. हो नाही करताना अंधेरीत भेटलो आणि लॉकडाऊन लागला. त्यानंतर आमचं बोलणं नाही झालं. नंतर पुन्हा सगळं सुरळीत झाल्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट केला. मग ते ऑफिसला आले आणि म्हणजे विश्वास नाही बसत पण ही खरी गोष्ट आहे, त्यांनी फक्त पोस्टर दाखवलं 8वी अचं आणि सांगितलं की हे 15 भाग शूट करून झालेत, फक्त ट्रेलर दाखवतो रॉ आहे, म्युझिक नाही आहे. म्हटलं बरं दाखवा. ते पुढे बसलेले सर टेबलच्या त्या साईडला होते, मी त्यांच्या मागे होते नितीन पवारांच्या. मी बघितलं, मी सरांना फक्त ओके केलं, खुणावलं की आपण करतोय. नंतर नितीन पवार घरी गेले, साताऱ्यात आले. मी सरांशी बोलले हमें हे करना चाहिए. ते बोलले का. म्हटलं उत्तर नाही आहे पण आपण केलं पाहिजे. त्या माणसाने इतका विश्वास ठेवला की त्याने पुढचा प्रश्न नाही विचारला की किती बजेट आहे काय आहे. ओके. नेक्स्ट डे आय गेस 2 दिवसांनी फोन गेला त्यांना की आपण करतोय. सगळे अग्रीमेंट झाले आणि 8वी आमच्याकडे आली आणि ती आमची झाली, ती आपली झाली. आणि नेहमीच ते सांगतात की सोशल मीडिया फार इम्पॉर्टंट आहे, हे नितीन पवारही सांगतात. सोशल मीडियावर या सिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. म्हणजे खरं सांगायचं तर स्वप्न बघितलं नव्हतं इतक्या मोठ्या याचं. स्वप्न खरी होतात पण हे स्वप्नच बघितलं नव्हतं, म्हणून हे सत्यात उतरते त्याचा खूप जास्त आनंद आहे. आणि आता 10वी जेव्हा शूट होणार होतं, अगेन कोणाला विश्वास बसणार नाही, 3 दिवस आधी मला पवारांचा फोन आला की आपली शाळा आपल्याला मिळत नाहीये, काय करायचं. ऑप्शन शोधावं लागेल म्हणून दुसरी शाळा पाहिली. पण एक होतं की ही शाळा, हा शाळेचा ड्रेस कोड, हे कॅरेक्टर आहे. ती शाळा जर कोणीही जाऊन बघेल ती आपल्याशी बोलते, त्यातले बाक आपल्याशी बोलतात, फळा बोलतो. शाळा नाही मिळणार मग काय करायचं. सगळे स्टॉप झालो. शूटच्या 2 दिवस आधी फोन आला की मॅम शाळेचं काम झालंय. सो हे सगळं जेव्हा खूप मोठं काहीतरी घडत असतं तेव्हा हे अडथळे येत असतात. खूप भांडणं होतात,
खूप वादविवाद होतात, काही गोष्टी नाही पटत, पण त्याच्यानंतर काय घडतं किंवा पडद्यामागे काय घडतं त्यापेक्षा पडद्यावर काय दिसतंय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मला, त्यांना आणि सगळ्यांनाच. सो हे घडतंय, हे फार सुंदर आहे आणि आवडतंय. वा पवार सर, अंधेरीला मीटिंग झाली, कोविड आला, अंधार झाला जरा, नंतर दिवा स्टेशनला भेटले काय तुम्ही? नाही ना, ऑफिसला भेटलात. पण मला पुढे तुला असं विचारायचं आहे की लहान मुलं असेल ना, एक त्याला रागावून किंवा प्रेमाचा एखादा फटका मारून डोळे मोठे करून शांत करता येतं. हे यांना घेऊन 25 एपिसोड परत सिक्वल यांना घेऊन हे एकसे एक अतरंगी आहेत, एकसे एक. ही सगळी मोड बांधायची, यांना सांभाळायचं, यांच्याकडनं काम काम तर म्हणजे ते कहरच कलाकार आहेत, पण किती अवघड आहे. ही सगळी वेगवेगळी विचारांची अशी सगळी मुलं आहेत आणि मग यांच्याकडनं काम काढून घेणं आणि यांना सांभाळणं मुळात हे खूप खरं सांगते की हे काम मी करत नाही. हे नितीन पवार आणि कोरीपाटी टीम अत्यंत उत्कृष्टपणे करते. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर, आता मुलांकडे मोबाईल आहे, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तालीम असेल, सेटची जी काही वेळ असेल शूटची, मुलांना मोबाईल अलाउड नाही आहेत. ते तालीम करतात, शूट करतात आणि झोपतात. त्यांची नेहमी कंप्लेंट असते की सर और आप उनको बिगाड़ रहे हो. खूप लाड करतो आम्ही, सो आम्ही बॅलेन्स करतो. ते खूप ओरडतात, आम्ही खूप लाड करतो. सो ते सगळं शिस्तीत सुरू आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये जो बॅलन्स आहे तो फार छान सांगलाय. आता हे असं म्हणण्याचं कारण असं ना की मध्या खूप सिन्सिअर असेलही रिअल लाईफमध्ये, किंवा अभ्या असू शकतो खूप सिन्सिअर त्याच्या लाईफमध्ये. कांबळे सर जेवढे गोड वाटतात तेवढे नसतीलही कदाचित. हिंदी मराठीतनं शिकवणारे आमचे सर खूप प्रेमळ असतील कदाचित, पण आमच्यासाठी ते तसेच आहेत. पण म्हटलं ह्यांना घेऊन काम करायचं म्हणजे फारच अवघड आहे. पण ना या सगळ्या गोष्टींचं प्रमोशन लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि जेव्हा एपिसोड रिलीज झाले ते दाणकण म्हणतो ना आपण, असं ते पॉपअप झाले आणि लोकांनी डोकार घेतलं. हे तंत्र असतं की नशीब असतं की मेहनत असते की ये तो होना ही था, इस पे हमारा इनाम था? काय नेमकं काय असतं? हे मला ऍक्च्युली नव्हतं सांगायचं, पण सरांनी खूप विश्वास ठेवला की कर लेते, छलांग लगाते. पण ज्या दिवशी एपिसोड रिलीज होणार होता, पहिला भाग, मी गेले, मला इतकी भीती वाटत होती. मी म्हटलं नाही होगा तो क्या करेंगे, तू गाव निकलले, पैसा लावलाय, नाही झालं तू गावी जा. म्हणजे आम्ही इतके स्ट्रेसमध्ये होतो की नाही आवडलं. जो मज्जाचा तेव्हा 7 लाखाचा जो काही ऑडियन्स आणि प्रेक्षक वर्ग होता, त्यांना जर 8वी नाही आवडलं तर मग पुढे काय? भीती खूप असते. पण जेव्हा पहिला एपिसोड पडला, व्ह्यूज मी तर म्हणेन पहिल्या 2 तासात फार कमी होते, पण त्याच्या खाली ज्या मोठ्या कमेंट्स होत्या त्याने आम्ही फार खुश झालो. त्याचं एक म्हणजे मी कधीही कोणत्याही व्हिडिओला लाईक करत नाही. आपण यूट्यूबवर स्क्रोल करतो, इन्स्टावर स्क्रोल करतो, कमेंट तर कधीच करत नाही. पानभर कमेंट्स आहेत. एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातले 5 मिनिटं कमेंट लिहायला घालवत आहेत, याचा अर्थ त्यांना ते आवडतंय. खूप नेगेटिव्ह कमेंट पण होत्या ज्या मी पॉझिटिव्हली घेतल्या. आणि आता 8वीमध्ये आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या 10वीमध्ये नाही होणार. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आम्ही खूप बारकाईने लक्ष दिलंय, खूप अभ्यास केलाय, तुमच्या शिवाई खाल्ल्यात आत्ताचं की लवकर येतोय, अजून येत नाहीये. एवढ्या ह्याच्यात पिक्चर बनवून झाला असता, मान्य आहे, एवढ्या ह्याच्यात पिक्चर बनवून झाला असता, पण 10वी नसतं बनलं. सो मला हे सांगायला खूप आनंद होतो की वेळ घेतोय अजूनही. पहिलं शेड्यूल झालंय. बरेच सरप्राइजेस या येत्या काळात सगळ्यांना मिळणार आहेत, छोटे असतील मोठे असतील. पण यावेळेस आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार आहोत जास्त, एवढंच सांगितलं. बहुत बढिया. आलेली कुठली कमेंट आम्ही पॉझिटिव्हली घेतली, जर ती नकारात्मक असेल तर मला वाटतं हीच पॉझिटिव्हिटी त्या डिजिटल माध्यमांतून सगळीकडे पसरली आणि लोकांना ते खूप आवडलं. आणि 10वी यायला उशीर का झाला? साधी गोष्ट आहे. 10वीची परीक्षा बोर्डाची असते आणि बोर्डाच्या परीक्षेकरता जोरदार तयारी करावी लागते. त्यामुळे थोडासा उशीर झाला तर काय हरकत आहे. बरोबर आहे कांबळे सर? जमतं तुमच्यासारखं थोडं?
मला सर म्हणून कोणी घेणार नाही, तुम्ही काही टेन्शन. पण आता काही मला हेही सांगावंसं वाटेल की आता काही कलाकार जे आपले आहेत त्यांची 12वी आहे, सो फेबमध्ये एक्झाम्स आहेत. सो आम्हाला तेही लक्षात घेऊन त्यांचं शूट तसं अरेंज करावं लागतं, त्याचे सीन तसे घ्यावे लागतात. सो ही कम्प्लीट मेहनत कोरीपाटी प्रोडक्शन घेत आहे आणि फार उत्कृष्टपणे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मी अगेन पुन्हा सांगेन की फार छान छान सरप्राईजेस आहेत. कोणी नाराज होणार नाही यावेळेस. त्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहतोय आणि पर्सनली मी वैयक्तिक आय होप की आज किमान आम्हाला पहिल्या एपिसोडची तारीख कळेल अशी अपेक्षा करूया. अंकिता, तू आलीस, बोललीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज आणि 25 नाही 50 एपिसोड करा. आम्ही हवं तर थांबू, पोरांची परीक्षा होऊ देत, 12वीची चांगले मार्क्स पडू देत त्यांना. हो नाही नाही काय वा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.